मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. बघा मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका खास नात्याविषयी बोलणार आहोत. ओळखलं असेल तुम्ही? बरोबर. ते नातं आहे नवरा-बायकोचं. नवरा-बायकोचं नातं. बघा दिसायला खूप सुंदर, पण जगायला मात्र अतिशय खोल. हे असं सुंदर नातं आहे. त्या नात्याचं आपण आज विश्लेषण नको, पण काय ती जडणघडण असणार आहे ना, ती बघणार आहोत. खरं तर हे नातं म्हणजे दोन जीवांचं नसतं. नवरा आणि बायको असे दोघंच नसतात. ते एकत्र येणं म्हणजे लग्न असं नाही होत. तर नवरा-बायको एकत्र येणं म्हणजेच त्या दोन व्यक्तींचे विचार एकत्र येणं. त्या दोन व्यक्तींचे जे भावविश्व असतात ते एकत्र येणं. त्या दोन व्यक्तींचे जे वेगवेगळे संस्कार झालेले असतात ते संस्कार एकत्र येणं. तसंच त्या दोन व्यक्तींची कुटुंब एकत्र येणं आणि या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे ही लग्न. या लग्नातूनच हे नातं अस्तित्वात येतं. आज आपण बघणार आहोत हे नातं आपण कशा प्रकारे जास्त फुलवायचं आहे ते. ठीक आहे? आपल्याला हे नातं एकदम मजबूत करायचं आहे, बरोबर की नाही? मग यासाठी महत्त्वाच्या असतात 5 पायऱ्या. 5 पायऱ्या. सगळ्यात पहिलं जे असतं ते दोघांमध्ये असणारा विश्वास, ट्रस्ट. त्यानंतर त्या दोघांमधला संवाद, कम्युनिकेशन. त्यानंतर तुम्ही किती वेळ देता एकमेकांना. जो क्वालिटी टाईम आहे ना तो. एकमेकांबद्दल असणारा आदर, रिस्पेक्ट आणि सरतेशेवटी म्हणजे एकदम महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एकमेकांना दिलेली साथ, सपोर्ट. आपण बघू विश्वास. विश्वास म्हणजे काय माहिती आहे का? दोघांनी एकमेकांना समजून बघा कुठे लपवाछपवी करणं किंवा काहीतरी आपण खोटं बोलून जे सत्य आहे ते लपवणं. मग यामुळे काय होतं, आपल्या पार्टनरला शंका उपस्थित राहण्यामध्ये एक कारण मिळतं किंवा तिथे शंका उपस्थित होते. त्यामुळे मग ते नातं थोडंसं डगमगतं. मग म्हणूनच हा जो विश्वासाचा पाया आहे ना, तो भक्कम ठेवला पाहिजे. आपल्या ज्या काही भावना आहेत, आपल्याकडे जे काही सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या एकमेकांशी बोलून क्लिअर करायला हव्या. त्यानंतर येतं आपलं दोघांमध्ये असणारा कम्युनिकेशन, संवाद. आता हा संवाद जितका गोड, जितका शॉर्ट, तितकंच छान असतं. वेळोवेळी आपण एकमेकांशी बोललो, आपल्या ज्या काही भावना आहेत त्या एकमेकांशी शेअर केल्या. बघा अपेक्षा सगळ्यांना असतात आणि ह्या अपेक्षा आपण जर समोरच्या व्यक्तीला आपल्या नाही सांगितलं तर त्याला कसं कळणार आहे? त्यामुळे वेळोवेळी केलेला संवाद हा त्या नात्यामधला गोडवा टिकवून ठेवतो आणि मतं स्पष्ट होतात. मग ते जास्त प्रमाणामध्ये समजून येतं आपल्या पार्टनरला. त्यामुळे संवाद हा असायला हवा. मग येतं तुमचं सपोर्ट. सपोर्ट तुम्ही दिलेली साथ. बघा आपल्या पार्टनरला आपण चार चौघामध्ये तिचं कौतुक करतो तेव्हा खूप छान वाटतं आणि त्याच्याबद्दल जी काही तक्रार असेल किंवा तिच्याबद्दल जी काही तक्रार असेल ती आपण आपल्या बेडरूमपर्यंत ठेवली तर अजून छान वाटतं. एकमेकांची उणीधुणी आपण सगळ्यांसमोर न काढता आपण त्या व्यक्तीला फायनान्शियल, मेंटल, आपलं सोशल जितकं आपण तिला साथ देऊ शकतो तेवढी आपण छान पुरेपूर साथ दिली गेली पाहिजे. याने सुद्धा आपलं नातं खूप छान प्रकारे मजबूत राहतं. त्यानंतर तुमचा तो वेळ, क्वालिटी टाईम. आपण कितीही बिझी असो, पण दिवसभरातून 5-10 मिनिटं का असेना आपल्या पार्टनरसोबत शांत निवांत गप्पा मारल्या पाहिजे. काय आपल्यामध्ये दिवसभरात घडलंय किंवा आपल्याकडे काही सांगण्यासारखं आहे ते त्यांच्याशी शेअर केलं पाहिजे. हा क्वालिटी टाईम म्हणजे तुमचा पूर्ण दिवसभराचा थकवा घालवणारा असला पाहिजे.
असं भांडणाचं नाही आहे, नाहीतर मग तुम्ही त्या क्वालिटी टाईममध्ये तू आज असंच का केलंस आणि हे हे नाही. प्रेमाच्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. यानेच तुमचं प्रेम वाढणार आहे. ठीक आहे? बघा आपल्या नात्यामध्ये तो किंवा ती म्हणजे कोण जिंकतंय आणि कोण हरतंय हे महत्त्वाचं नाहीये. पण आपलं नातं जिंकलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आपलं नातं जिंकण्यासाठी आपण 5 मिनिटं का असेना आपल्या पार्टनरसोबत वेळ काढून बोललं पाहिजे. छान काही तुमचं काही कम्युनिकेशनमध्ये काही सांगण्याच्या गोष्टी असतात त्या सांगितल्या पाहिजेत. कुठल्या गोष्टींचं तुम्हाला कबुली द्यायची असेल ती दिली पाहिजे. हे म्हणजे भांडणं होतात हो, भांडणं होणारच. भांडणं माणूस आहे आणि भांडणं होणार. पण ती भांडणं आपण छान प्रकारे समजून त्यातनं मार्ग काढला पाहिजे. असं म्हणजे रुसून राहायचं खूप वेळ, त्याला संवाद जिथे तुमचा संपला, तिथे त्या नात्याला तुमच्या तडा जाऊ शकतो किंवा ते नातं डगमगू शकतं. नेहमी संवाद हा असलाच पाहिजे नात्यामध्ये. नात्यामधला संवाद तुमचं नातं अजून घट्ट करण्यासाठी अ, काय करतं, एक प्रकारचं ते तिथे ल्युब्रिकेशन वंगण करत असतं. म्हणजे कसं, एखादं चाक बघा, गोल-गोल फिरण्यासाठी आपल्याला तिथे तेल टाकावं लागतं ना, तसंच आपल्या संसाराचा गाड्याचं चाक चालण्यासाठी आपल्या दोघांमध्ये संवादाचं तेल नेहमी सोडत राहिलं पाहिजे. ठीक आहे? मग आत्तापासून आपल्या पार्टनरला 5 मिनिटाचा का असेना वेळ नक्की द्या. धन्यवाद. नात्यामध्ये जवळीक वाढवायची असेल ना, तर एकमेकांसोबत संवाद हा सुरू ठेवत राहा. तुम्हाला मी 3 मंत्र सांगते. नातं टिकवायचं असेल किंवा घट्ट करायचं असेल तर थोडासा संवाद ठेवायचा, थोडीशी समजूत आणि खूप सारं प्रेम. हे 3 मंत्र लक्षात ठेवा. सत्य आहे. धन्यवाद. तर मग मित्र-मैत्रिणींनो, नवरा-बायकोचं नातं म्हणजे रोज नवीन एक शिकवण. आपल्याला रोज काही ना काही शिकायला भेटणारं. त्यात पण आपल्याला रोज काही ना काही त्यातनं शिकवून देणारं आणि तुमच्या दिवसाची सुरुवात किंवा तुमची सुरुवात आपण कसं शिकायला गेलो का अ, आ, इ सुरुवात होते ना, तशी आपली ही तुम्ही रोज काहीतरी नवीन अ, आ शिकत राहणार. समजलं? आणि नवीन-नवीन प्रेम. म्हणजे तुम्ही म्हणाल, "मी काल तिला गुलाबाचं फूल दिलं किंवा मी त्याला काल छानपैकी बनवून दिलं, तर आज का देऊ?" असं नको. रोज नवीन शिकायचं, रोज नवीन प्रेम करायचं आणि रोज दिवसाची सुरुवात नवीन ह्याने करायची, उत्साहाने. ठीक आहे? जर तुम्हाला ही माहिती आवडली, तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. विसरू नका. आणि पुन्हा भेटूया नवीन विषयासह. धन्यवाद.